दत्तगुरू मंडळी सीताराम. व्हॉट्सअप मेसेजच्या द्वारे असू द्या, नाहीतर फोन कॉलच्या द्वारे असू द्या, नाहीतर स्वतः समक्ष येऊन भेटणं असू द्या, सातत्याने सगळ्यांचे एकच प्रश्न येत आहेत की जे काही इंस्टाग्रामचं सोशल मीडियाचं जे काही प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती जे काही आपलं पेज होतं त्याच्यावरती काही व्हिडिओ येत नाहीत किंवा तुम्ही गुरुजी कुठे गेले आहात, दिसतच नाही आहात वगैरे वगैरे. तर बेसिकली अकाउंट परमनंटली सस्पेंड झालेला एक खूप मोठा विषय झालेला आहे. मी एक तो थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. 22 डिसेंबरला झालं असं, मी एक 16 सोमवारचं उद्यापनाचं पूजन करून घरी आलो. घरी आल्यानंतर मी मोबाईल ओपन केल्यानंतर मला एक मेसेज आला होता. मी जेव्हा फेसबुक ओपन केलं, युअर अकाउंट हॅज बीन काहीतरी एक्सपायर असं काहीतरी एक मेसेज आला होता. मी ठीक आहे ओके केलं. मला वाटलं काहीतरी अपडेट वगैरे असेल, ठीक आहे. ओके केल्यानंतर अपडेट होऊन जाईल, अपडेट येत असतात. ओके केल्यानंतर लॉगआउट झाला डायरेक्टली. मी परत इंस्टाग्राम ओपन केलं, तिथे लॉगआउट झालेलं होतं. त्यांनी काहीतरी ते डिसेबलचं आलं आणि म्हणणे 180 दिवसाचं अपील करा. मी लगेचच रात्री 10-10:30 घरी आलो होतो. लगेचच त्या दिवशी 11 वाजता रात्री माझ्या टीमला पूर्ण घरी बोलवून घेतलं आणि म्हटलं हा काय विषय तो बघून मला सांगा काय झालं, नेमकं झालं. ते तिथं अपील आलं होतं. ते अपील आम्ही व्यवस्थित केलं. अपील झाल्यानंतर मला मेल आला मोबाईलवरती की तुमचं अकाउंट जे काही आहे गुरुजी कौस्तुभ जोशी नावाचं, हे परमनंटली डिसेबल झालेलं आहे, परमनंटली सस्पेंड केलेलं आहे. आणि याच मोबाईलमध्ये, माझ्याच मोबाईलमध्ये हर्षनिवार रामजनाम संस्थान, ज्याच्या माध्यमातून आपण फ्रीमध्ये गीता, हनुमान चालीसा मुलांना सांगत असतो किंवा इत्यादी लोकांपर्यंत देत असतो फ्रीमध्ये, ते अकाउंटसुद्धा त्यांनी डिलीट करून टाकलं. यासोबतच फेसबुक आणि इंस्टाग्राम लिंक्ड असतात. फेसबुकचं पण जे काही 5Kचं व्यवस्थित फॉलोअर्स असणारं अकाउंट उडालं आणि इंस्टाग्रामवरती तब्बल 75,000 असणारं फॉलोअर्स पण यांनी परमनंटली डिसेबल करून टाकलं. मला आत्ताही न्यूज कळाली, कारण आजची आहे 26 जानेवारी. मी मुद्दामून एवढा महिनाभर का नाही आलो याचं कारणही सांगतो. मी परत नवीन अकाउंट चालू करण्याचीही प्रयत्न करेन, कारण ऑब्व्हियसली मी जे आहे ते आम्ही एक्सेप्ट केला आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला, कारण जे झालं ते झालं, त्याला नाही बदलू शकत. आणि हे याचं मूळतः कारण पण असं आहे की आता 75,000 जण प्रेम करतात, तर 1-2 हजार तर लोक असतील ना ज्यांना प्रेम नसेल असेल किंवा ज्यांना राग असेल कुठल्याही गोष्टीचा. ऑब्व्हियसली प्रत्येकाची विचारसरणी वेगळी वेगळी असते, म्हणून त्यांनी केला असेल रिपोर्ट. मग रिपोर्ट मारल्यानंतर सगळं काही त्यांनी काय कारण त्यांची टीम असते ना जी काही इंस्टाग्रामची, ती चेकिंग नाही करत. बस एवढे रिपोर्ट मारले ना अकाउंटला उडवून टाका अशी काहीतरी करते, असं मला एवढीच माहिती कळाली आहे. आजकाल इंस्टाग्रामवरती ट्रान्सलेटरचं काहीतरी फीचर आलेलं आहे, मला असं पेपरमध्ये वाचनात आलेलं आहे. मी नक्की भारताच्या त्या टीमकडे मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन की तुम्ही या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. मला आत्ताही कळालं की 1-2 मिलियन असणारे काही बहिणी आहेत की त्यांचे सुद्धा अकाउंट काही डिलीट झालेत, असेच काहीतरी डिसेबल पद्धतीचे झालेत. हे बघा, आपण नक्कीच या विषयावरती बोलू शकतो. जे झालं गेलं ते झालं, त्याच्यापासून नवीन व्यक्ती सुरुवातच करणं त्याचा काही प्रश्न नाही. पण काही लोकांचा विरोध असणं, त्या विरोधाच्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे एक विरोध असतोच. कोणीही व्यक्ती असा नाही की त्याला सगळेच जण होला हो करणारे. 1-2 व्यक्ती विरोध तर करतीलच. आणि याचमुळे माझं परत एक नक्कीच म्हणणं असेल की या विषयावरती इंस्टाग्राम जे काय असेल त्या प्लॅटफॉर्मनी काम करावं. आणि माझं परतच एक म्हणणं असेल, आजपासून तुम्ही या अकाउंटला फॉलो करा. या अकाउंटवरती आपले सातत्याने व्हिडिओ येतील. बाकी आपण एक नवीन सुरुवात करूया दत्तात्रयांच्या कृपेने, प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेने.